भागवतामधला सर्वात महत्वाचा प्रसंग आहे बरं का हा. ऐका. कंसाच्या सांगण्यावरून अक्रूरजी निघालेले आहेत आणि अक्रूरजी निघाले. सकाळी निघालेला अक्रूर सायंकाळ होत आली तरी देखील अजून त्या मथुरेच्या रस्त्यानंच आहे. मथुरेच्या रस्त्यावरून गोकुळात यायला संध्याकाळ झाली. तसा रथानं जायला गेलं तर 1 तासाचा 2 तासाचा रस्ता नाही, पण संध्याकाळपर्यंत अक्रूर विचार करतोय आपल्याला देवाला आणायला पाठवलंय आणि इथं आणल्याच्या नंतर कंस त्या कृष्णाला ठार मारणार. सायंकाळच्या वेळेला दिवस मावळायच्या वेळेला अक्रूराचा रथ लक्षपूर्वक ऐका. एवढा प्रसंग ऐका म्हणजे खूप झाला. सायंकाळच्या वेळेला गावाच्या वेशीवर तो रथ आला अक्रूराचा आणि रथाच्या भोवताल लहान लहान मुलं लहान गोपाळ जमा झाले. काका कुठून आलात हो तुम्ही? मी मथुरेहून आलो बाळा. काय नाव तुमचं? मी अक्रूर. कशासाठी आलात? मी कृष्णाला न्यायला आलोय. कृष्णाला न्यायला? नका हो काका, नका नेऊ कृष्णाला, नका नेऊ. थोडासा द्या इको, थोडासा अजून द्या, थोडासा. नका नेऊ कृष्णाला. का रे? अहो तो कृष्ण या गोकुळामध्ये आहे काका, म्हणून आम्ही पोटाला पोटभर खातोय काका. तो जर या गोकुळातून निघून गेला तर आमची उपासमार होईल हो काका. अहो ज्याप्रमाणे शरीरातून आत्मा निघून जातो, शरीरातून जीव निघून जातो, शरीर निष्प्राण होतं, जसा मंदिरातून देव निघून जावा तसं होईल काका. नका नेऊ हो, नका नेऊ कृष्णाला. एक जण म्हणलं चला तुम्हाला कृष्णाचं घर दाखवतो. सगळे गोपाळ रथाच्या पाठोपाठ पळतायत आणि नंद बाबाच्या वाड्याच्या समोर रथ येऊन उभा राहिला रथ. सारथ्यानं रथ सोडला आणि अक्रूरजी रथातून उतरून नंद बाबाच्या वाड्यात आले. नंद बाबाच्या वाड्यात आल्यावर ओसरीवर बसलेली यशोदामाई उठून घरामध्ये गेली आणि नंद बाबांनी पाय धुण्यासाठी पाणी दिलं अक्रूरजीला. पाय धुवून ओसरीवर बसले आणि बोलत बोलत संवाद झाला. कसं काय येणं झालं अक्रूरजी? कसं काय येणं झालं? कंस महाराजांचा आदेश आहे, धनुर्यागासाठी कृष्ण आणि बलरामाला घेऊन या म्हणून आलोय. कृष्ण आणि बलरामाला घेऊन या हे शब्द ऐकले आणि यशोदा धावत बाहेर आली. स्वयंपाक घरात गेलेली यशोदा धावत बाहेर आली आणि पदार पसरून अक्रूरजी समोर म्हणू लागली, नका हो अक्रूरजी काका, नका नेऊ. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं माझं पोरग एक क्षणभरही नजरेच्या आड आजपर्यंत होऊ दिलं नाही. पण काका तुम्ही नका नेऊ माझ्या कृष्णाला, नका नेऊ. तुम्हाला काय वाटतं? माझं पोरग म्हणताय, तुमचं पोरग आहे ते. गाढ झोप लागली होती वहिनी तुम्हाला आणि त्यावेळेला वसुदेवानी आणून ठेवलेलं ते बाळ म्हणजे कृष्ण आहे. तुमचं आहे का ते? माझं म्हणताय. न्यावं लागेल. निष्ठुर होऊन ज्या वेळेला अक्रूरानं माईला बसवा, त्या खाली बसवा, बस माय खाली, ते नंतर कर माय, बस ऐक आधी. पूजा महत्वाची नाही माय, ऐकणं महत्वाचं. बस खाली. सायंकाळची वेळ, घरामध्ये कोणीही कोणाला बोलत नाहीये आणि सायंकाळच्या वेळेला सगळ्या गायी घेऊन भगवान कृष्ण आणि बलराम दादा आले. गायी गोठ्यामध्ये बांधल्या आणि कृष्ण धावतच स्वयंपाक घरामध्ये आले. स्वयंपाक घरामध्ये आईला पाहिलं, आईचे डोळे लाल झालेले पाहिले आणि कृष्णाने विचारलं, मा तुम रोई हो? आई तू रडलीस का ग? नाही रे बाळा, चुलीच्या धुरामुळे माझे डोळे लाल झाले, चुलीच्या धुरामुळे. नाही मा, झूठ मत बोलो. मला नाही तू खोटं बोलू शकत आईस, मला नाही खोटं बोलू शकत. बाळा ते जे बाहेर बसलेले काका आहेत ना, अक्रूर काका, ते तुला न्यायला आलेत. कुठं आई? मथुरेला. मी नाही जाणार, मी सांगेल त्यांना, मी माझ्या आईला सोडून कुठेही जाणार नाही, कुठेही जाणार नाही. कृष्ण धावत ओसरीवर आले आणि अक्रूरजीला सांगू लागले, अक्रूर काका मी नाही येणार सोबत, मी नाही येणार तुमच्या, माझ्या आईला सोडून कुठेही जाणार नाही असं म्हटलं कृष्णानं आणि धावत जाऊन आईच्या गळ्यात पडून रडू लागले. यशोदा आणि कृष्ण रडतायत. संध्याकाळ झाली.
नंद बाबा आणि अक्रूरजीला जेवायला वाढलं यशोदेनं. त्यांचे जेवण झाल्यावर कृष्णाला जवळ पाटावर बसवलं आणि आपल्या स्वतःच्या हातानं कृष्णाला घास भरवला. आजपर्यंत कृष्ण लहानाचा मोठा झालाय, पण कृष्णाला स्वतःच्या हातानं जेवायची गरज कधीच पडली नाही, कारण यशोदेनं स्वतःच्या हातानं घास भरवला. कधीच हातानं घास घ्यायची गरजच पडली नाही कृष्णाला. यशोदेनं जेवू घातलं कृष्णाला आणि आता सगळेजण झोपी गेले. मध्यरात्रीची वेळ. यशोदा नाही झोपली. यशोदेनं कृष्णाला झोपी घातलं, पण यशोदा नाही झोपली. जागीच आहे यशोदा. कृष्ण झोपलेला पाहिला आणि बाहेर अंगणामध्ये जाऊन तोंडाला पदर लावून यशोदा रडते. तोंडाला पदर लावून कृष्णाला बरोबर जाग आली आणि जाग आल्यावर कृष्ण झोपेतून उठून धावत जाऊन आईला पाठीमागून बिलगला आणि आई काळजी नको करू. रडते यशोदा, रडते. बाळा, या आईला विसरू नको रे. काय म्हणते पहा यशोदा, या तुझ्या आईला विसरू नको. आई, मी तुला विसरेल का ग? सगळ्या जगाला ओरडून सांगेल यशोदा माझी आई आहे, यशोदा माझी आई आहे. जन्म जरी देवकीनं दिला असला तरी कृष्णाची आई म्हणून आज फक्त आपण यशोदेला ओळखतो. यशोदेला हो, सगळ्या जगाला ओरडून सांगेल. बाळा, तुला एकदा मी उखळाला बांधलं होतं. तुला राग तर नाही ना आला? आई, मला अजिबात राग नाही ग, त्याचा अजिबात राग नाही. आणि सगळ्या जगाला पुन्हा ओरडून सांगेल, या कृष्णाला जर बांधायचं असेल तर तुम्हाला यशोदा व्हावं लागेल. यशोदा. देवाला बांधणं एवढं सोपं नाही मायबाप. कोणालाही देवाला नाही बांधताय. हो, भक्तीच्या जोरावर एकानं बांधलं जनाबाई म्हणतात त्याला, आणि भक्तीच्या जोरावर एकानं बांधलं त्याला फक्त यशोदा म्हणतात. या दोघींना जर सोडलं तर अजून जगामध्ये कोणाला शक्य नाही झालं देवाला बांधणं एवढं सोपं वाटतं का? कृष्ण म्हणतोय, आई अगं, या कृष्णाला जर बांधायचं असेल तर तुम्हाला यशोदा व्हावं लागेल. ही गोष्ट मी जगाला ओरडून सांगेल. आई रडतायत. भल्या पहाटे भगवान कृष्ण उठलेले आहेत. बलराम दादा आंघोळी केल्यात दोघांनी आणि अक्रूरजी तयार झालेत. रथ जुंपायला सांगितलं सारथ्याला. रथ जुंपला. दोघेही रथात बसतायत. त्याच वेळेला दार उघडलं यशोदेनं, तर सगळे गवळी आणि गोपाळ, सगळ्या गवळणी सगळे दारामध्येच. गवळणीनं विचारलं, का ग यशोदा, रथही जुंपलेला दिसतोय, अक्रूर सुद्धा रथामध्ये बसलेला दिसतोय आणि कृष्ण बलराम आंघोळ करून निघालेत, कुठं चाललेत? या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. या नंदाचे अंगणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. गवळणी विचारतायत, कुठं पाठवती का कृष्णाला? अक्रूर देखील उभा आहे. त्यावेळेला सांगितलं, कृष्ण मथुरेला चाललाय, मथुरेला. गवळणी म्हणल्या अक्रूराला सांगितलं, अक्रूरा, नाही नेऊ शकत, तू नाही नेऊ शकत याला. तुला जर कृष्णाला न्यायचंय तर आमच्या अंगावरून रथ घालावा लागेल. रथाच्या समोर झोपल्या आडव्या त्या वाटेवर त्या सगळ्या गवळणी. आम्हाला तुडवून जा. भगवान श्रीकृष्ण रथातून पुन्हा खाली उतरले आणि सगळ्या गवळणींची विनंती केली, घाबरू नका, मी संध्याकाळी परत येईल. संध्याकाळी, आता भल्या पहाटे जातोय ना, संध्याकाळी परत येईल. आज देखील आज गोकुळातले ते मुलं वाट पाहतात, मथुरेच्या दिशेनं मंदिरावर उभं राहून पाहतात. ती परंपरा आजही आहे. गोकुळामधले मुलं आजही मथुरेच्या दिशेनं उभं राहून पाहतात संध्याकाळच्या वेळेला. का कृष्णानं वचन दिलं होतं, मी संध्याकाळी परत येईल. कृष्ण निघाला थोड्या अंतरावर रथ चालून गेलाय आणि चालून गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी राधा उभी आहे. राधा रथ पाहिला राधेनं. राधा रस्त्याच्या कडेला उभी आहे आणि भगवान कृष्णानं अर्जुनाला विनंती केली, अक्रूर काका, रथ थांबवा थोडासा. रथ थांबवला. रथातून भगवान कृष्ण उतरलेले आहेत आणि उतरल्याच्या नंतर राधेच्या समोर उभे येऊन टाकलेत. दोघंही एकमेकाला बोलत नाहीत बरं का. कोण काय बोलावं. कमरेला खोवलेली ती बासरी भगवंतानं काढली आणि राधेच्या समोर धरली.
राधेच्या समोर अशी बासरी धरली, जणू काय म्हणतायत राधे ठेव ही बासरी माझी आठवण म्हणून, पण तोंडाने नाही बोलत, फक्त इशाऱ्यानं. राधेनं त्या बासरीकडे पाहिलं आणि म्हटलं, सांगितलं कृष्णाला, कान्हा आप ही नहीं रहोगे तो इस बासुरी का क्या करूंगी मैं, नहीं चाहिए मुझे. राधेनं ती बासरी घेतली नाही. बस भगवंतानं ती बासरी तशीच आपल्या पुन्हा कमरेला खोवली आणि रथात येऊन बसले. सांगितलं अक्रूरजीला, चला अक्रूरजी. रथ निघाला. रथाच्या पाठोपाठ त्या गोकुळामधला सगळा समाज पाठीमागे निघाला. सगळा समाज. एक जण म्हणला, चला गावाकडे परत. नंदबाबा म्हणले, गावाकडे जाऊन आता परत काय करणार नाही, चला आपण देखील जाऊ. बैलगाड्या जुंपल्या. बरं ठीक आहे, 5 मिनिटामध्ये. हो तिकडे गेटकडे थांबा. बस. बैलगाड्या जुंपल्या आणि काही मोजक्या गवळ्यांना सोबत घेऊन नंदबाबा सुद्धा मथुरेमध्ये आले. आता मथुरेमध्ये सगळी धनुर्यागाची तयारी